उद्धव ठाकरे सत्तेत होते, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले ते आरशात पाहावं, म्हणजे काय बोलावं त्यांना कळेल. फडणवीसांसाठी का असतं? कदमांची अशी वक्तव्य, बाळासाहेबांशी बेईमानी. रामदास कदम यांनी केलेल्या बाळासाहेबांबाबतच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरात का ठेवला, कदमांनी केला होता सवाल. राजकारणाची पातळी अतिशय खालच्या पातळीवर, रामदास कदमांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची टीका. गेलेल्या व्यक्तीबद्दल असं बोलणं म्हणजे त्यांच्या कुटुंबाला कसं वाटलं असेल, सुप्रिया सुळेंकडनं भावना व्यक्त. रामदास कदमांवर टीका करताना ठाकरे सेनेच्या भास्कर जाधवांची जीभ घसरली. कदमांसारख्या श्वानाला किंमत देत नाही, कामातनं गेलेल्या माणसाला काय बोलणार, भास्कर जाधवांचं वक्तव्य. रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूसंबंधी व्यक्त केली शंका. काल जे अनावधानाने बोलून गेलो ते वास्तव. रामदास कदम बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल केलेल्या वक्तव्यावर ठाम. बाळासाहेबांबद्दल डॉक्टरांनी आपल्याला सांगितल्याची ही प्रतिक्रिया. शरद पवारांनाही त्यावेळी मातोश्रीमध्ये जाऊ दिलं नव्हतं, रामदास कदमांचं वक्तव्य. मृतदेहाचे हाल का करता असं पवारांनी विचारलं होतं, रामदास कदम यांचा मोठा दावा. बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाचा उद्धव ठाकरेंनी छळ केल्याचं रामदास कदम यांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरेंनी माझी नार्को टेस्ट होऊ द्या, बाळासाहेबांच्या हाताचे ठसे कशासाठी घेतले ते सांगा, रामदास कदमांचं ठाकरेंना आव्हान. रामदास कदम यांचा बाण योग्य आहे, उद्धव ठाकरेंनी त्याबद्दल उत्तर द्यावं. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले, शिंदेंच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. दानत होती म्हणूनच प्रॅक्टिस नसलेला हाडवैद्य मुलगा खासदार झाला, खासदार संजय राऊत यांची श्रीकांत शिंदेंवर टीका. तर श्रीकांत शिंदेंचं सर्टिफिकेट पहा, ते मोदींनाही मागे टाकतील, राऊतांचा हल्लाबोल. केशव उपाध्यायांची उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर टीका. ओसरल्या गर्दीत शोधतो ब्रँड कुठे गेला, अशा आशयाची पोस्ट करत उपाध्यायांचं टीकास्त्र. रक्ताने हात भरलेल्यांनी माझ्या जातीवर बोलू नये, मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका. याच्या ताटातलं काढून त्याच्या ताटात देऊ नका, मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यावरनं धनंजय मुंडेंनी होती दिलेली प्रतिक्रिया. तुम्हीच दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून खाता आणि आम्हाला शिकवता का, मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे यांना सवाल. आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका असं पंकजा मुंडे म्हणाले. जरांगे यांच्या भाषेतनं त्यांची संस्कृती दिसली. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका. तर जरांगे 10% मतदानाच्या जोरावर उड्या मारतायत, 90% एकत्र आले तर जरांगेंचं काय होईल, असाही हल्लाबोल. 23 मार्च 1994चा GR रद्द करा, जरांगेंची मागणी. तर बंजारी समाजाला दिलेलं 2% आरक्षण रद्द करा, समान जाती असल्याचं दाखवत लाभ घेणारा नाही बाहेर काढा, जरांगे यांची मागणी. सरकारने आरक्षण दिलं नाही तर बंजारा समाज उपहिंदू म्हणून जगेल, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी. स्वतःच्या घरात आग लावणारा तू आग लाव्यास, करुणा शर्मा यांच्याकडून धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख करत टीका. तर येणाऱ्या 4 महिन्यात मुंडे यांची आमदारकी रद्द होणार, करुणा शर्मा यांचा दावा. मराठा समाजाला आणखी किती आरक्षण देणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल. मराठ्यांना ईडब्ल्यूएस, एसीबीसी आणि आता ओबीसीतनं आरक्षण. तर ओबीसी जोडो अभियान यात्रा नांदेड जिल्ह्यातून सुरू होणार, हाकेंची माहिती. रामराजे नाईक निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकरांच्या मनोमिलनाची चर्चा. हे मनोमिलन एकतर्फी प्रेमातनं होत नाही, विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल, रामराजे निंबाळकर यांचं वक्तव्य. नालायकांच्या हातात नवी मुंबई महापालिका गेली तर वाटोळं होईल, गणेश नायकांचा श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता निशाणा. 14 गावं आम्हाला नवी मुंबई मनपाच्या हद्दीत नकोत, गणेश नायकांकडनं स्पष्ट. तर कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू, असाही सवाल. उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक सातारा दौऱ्यावर, शासकीय विश्रामगृहाला दिली भेट. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात टाईल्स फुटल्यानं बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं. बडतर्फ झालेल्या वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश अजूनही अनिश्चित. खेडेकरांचं मौन मात्र कायम, व्हॉट्सअप स्टेटसने मात्र चर्चा. जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा नाही, स्टेटसमध्ये उल्लेख. बनावट पासपोर्ट प्रकरणी गुंड निलेश गायवळवर गुन्हा दाखल होणार, गायवळने बनावट कागदपत्रांचा उपयोग करून तात्काळ स्वरूपातील पासपोर्ट मिळवल्याचं समोर. प्रलंबित मागण्यांसाठी 13 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे मुंबई सेंट्रल महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. पंतप्रधान मोदी 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 आणि इतर काही विकास कामांचा शुभारंभ करणार. मोबाईल गेम खेळताना अक्षय कुमारच्या मुलीचा सायबर फसवणुकीचा प्रयत्न. अक्षय कुमारने दिली माहिती, गेम चांगला खेळलात म्हणून अभिनंदन करत विचारली माहिती. तर संवाद साधणाऱ्याने पाठवले न्यूड फोटो.
मुलीनं आई ट्विंकलला लगेच सांगितल्यानं अनर्थ टळला. इतर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्हे वेगाने वाढत आहेत, त्यामुळे सायबर गुन्हे एक नवं आव्हान झालंय. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर सायबर गुन्ह्यांचे धोके शालेय अभ्यासक्रमात आणू, 3ऱ्या वर्गापासून सायबर गुन्ह्यांबद्दल शिकवू, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज आणा, अशी ही मागणी. अतिवृष्टीमुळे चंद्रपुरातल्या 70,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याची आवक घटली. किरकोळ बाजारात मटार 200 ते 220, गवार 180 ते 200 रुपये किलो, पालक जोडीचा भाव 60 रुपये, तर मेथी 50 रुपयांवर. परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांचे दर वाढले. शेतकरी समाधानी. मेथीची जोडी 90, कांदा पात 40, तर कोथिंबीरीला 170 रुपये जोडीचा दर. कोल्हापुरातल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. महानगरपालिकेवर नागरिकांचा प्रचंड संताप. 100 कोटीच्या योजनेमधून बनलेल्या रस्त्यांची अवस्था बिकट. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. खड्ड्यांबाबत माझाच्या बातमीनंतर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी बोलावली पालिका अधिकाऱ्यांची बैठक. जेजुरीच्या खंडोबा गडावर मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात साजरा. 42 किलोच्या तलवारीसोबत तरुणांच्या कसरती. एका हाताने तलवार तोलून धरण्याची, त्याचबरोबर तलवार दातात धरून देखील तलवार तोलून दिली जाते. शिवकालीन वाघनखांवरून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ. वाघनखं येण्याआधीच कोल्हापूर महापालिकेने शाळांना दिलं वेळापत्रक. जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासनामध्ये विसंवाद. नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरू. गुरुवारी मध्यरात्री पुन्हा एकदा एका युवकाची हत्या. नाशिक रोडच्या गोरेवाडी भागात घडलेली घटना. 3 ते 4 जणांनी कृष्णा ठाकरे या युवकावर धारदार शस्त्राने केला हल्ला. हत्येचं कारण स्पष्ट. अतिवृष्टी आणि नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या येळेगाव इथली घटना. चिठी लिहून संपवलं जीवन. पतीसह सासरच्यांकडनं छळ. पोलीस पत्नीची 3ऱ्या मजल्यावरनं उडी मारून आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस आयुक्तालय वसाहतीतली घटना. सबा समीर शेख असं 21 वर्षीय मृत महिलेचं नाव. पोलीस पती विरोधात गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी. जळगावात 2 कुटुंबातल्या जुन्या वादाला हिंसक वळण. कासमवाडीत दसऱ्याच्या रात्री तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या. नाना पाटील या 27 वर्षाच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. नाशिक शहरातील विविध भागात मद्यपानासाठी बसलेल्या टवाळखोरांना पोलिसांचा प्रसार. शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांकडून विशेष मोहीम. मोकळ्या मैदानात दारू पिणारे, ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर 109 जणांवर पोलिसांची कारवाई. नागपुरात मानवतानगर परिसरात देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड. दुर्गा उत्सव मंडळात देवीच्या मूर्तीची केली होती विटंबना. वर्ध्यामध्ये दुर्गापूजा उत्सव मंडपात युवकाचा धुडगूस. विशिष्ट धर्माच्या युवकाने काल रात्री हिंदू धर्मावर शिवीगाळ केल्याचा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आरोप. तात्काळ आरोपींनी माफी मागावी, मंडळाची मागणी. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवारजवळ भीषण अपघात. धावत्या कंटेनरला आग. कालपासून उभ्या कंटेनरला आणखी 2 कंटेनरची धडक. महामार्ग पोलिसांचं दुर्लक्ष. लिफ्टचा दरवाजा न उघडल्यानं 12 वर्षीय मुलाचा मृत्यू. पिंपरी चिंचवड शहरातील 24 वाडीतल्या रामस्मृती सोसायटीतली घटना. घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी जाऊन अग्निशमनाने मुलाला काढलं बाहेर, मात्र रुग्णालयात नेतानाच मुलाचा मृत्यू. बिंदुसरा नदीपात्रात दुचाकीस्वार दुचाकीसह कोसळला. स्थानिकांनी वेळीच धाव घेतल्यानं अनर्थ टळला. वारंवार या घटना घडत असल्यानं पुलाची दुरुस्ती करावी, स्थानिकांची मागणी. अश्विनी शुद्ध पाशांकुशा एकादशी निमित्ताने पंढरीत हजारो भाविकांची गर्दी. महाद्वार, पश्चिमद्वार, प्रदक्षिणा मार्ग यासह चंद्रभागा नदी हजारो भाविकांनी गजबजली. कात्रजमध्ये संगीतकार स्वर्गीय श्रीकांत ठाकरे यांच्या नावाने म्युझिक स्टुडिओ. श्रीकांत ठाकरे उद्धव ठाकरेंचे काका तर राज ठाकरेंचे वडील. हा स्टुडिओ पुण्यातील सरहद ग्लोबल स्कूलतर्फे उभारण्यात आलाय. शनिवारी उद्धव ठाकरेंच्या हस्ते स्टुडिओचं उद्घाटन होणार. पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्याचा भीमपराक्रम. कौन बनेगा करोडपती